होतो तेव्हा पहिला 1 तास हा आम्ही काहीतरी शिकवणार असतो, जो काही त्या दिवसाचा असेल तो. तर साधारण तेव्हा आपण सर्वांनी म्यूट राहिलेलं उत्तम आहे. मग आपल्या फोनमध्ये आणि तुम्ही जर लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरती मीटिंग जॉईन करत असाल तर त्याच्यासाठी एक हाताचं चिन्ह असलेलं एक बटन असेल गोल आकाराच्या मध्ये, राईट? ते म्हणजे रेज हँड असतं, राईट? मी आता माझा हँड रेज केलाय, तसा तुम्ही करू शकता जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर. आणि मग 1 तासाच्या शेवटी आम्ही सगळ्यांचे प्रश्न घेतो आणि त्यांची उत्तरं देतो. आधीमध्ये आपण फ्लो थांबून प्रश्नांची उत्तरं घेणार नाही आहोत. हे सगळं रेकॉर्ड करून नंतर तुम्हाला सारखं ऐकायचंय, तर त्याची मध्ये मध्ये गोष्टी आलेल्या बरोबर वाटत नाही. बरोबर, रेकॉर्डिंग डिस्टर्ब होतं. जे अटेंड करू शकत नाहीयेत त्यांना जेव्हा रेकॉर्डिंगनीच पूर्ण शिकायचं असतं तेव्हा तर मग त्यांना खूपच जास्ती हा डिस्टर्बन्स जाणवतो. विषय बाजूला राहतो आणि लोकांचे प्रश्न कधीतरी रेलिव्हंट असतात पण कधीतरी असंबद्ध असतात. ते सुद्धा उगाच मग ते मध्ये मध्ये इंटरप्शन करतात, व्यत्यय आणतात. तर ते आपण टाळायला पाहिजे. आपण देतो आहोत तर आधी आमचं शिकवणं होऊन गेल्यावर शेवटी आपण रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा एक वेगळा क्वेश्चन आन्सर्सचा भाग ठेवलेला असतो, तर तेव्हा आपण प्रश्नोत्तर घेणार. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा आहे की रेकॉर्डिंग मिळणारच आहे तर तुम्ही आज अटेंड करू शकणार नाहीये वगैरे ह्याचे मेसेजेस आम्हाला सांगायची गरज नाही. आपण ह्या प्रकारचा क्लास आता घेणार नाही आहोत. आपण सगळे हे आहोत तर आज माझी ऍबसेंटी लागेल, जमणार नाहीये असं आम्हाला नाही सांगितलं तरी हरकत नाही. आणि आदल्या क्लासेस मधले सुद्धा तुम्हाला जर प्रश्न असतील ते सुद्धा त्या वर्गात तुम्हाला विचारायला हरकत नसते. 1 तास आम्ही शिकवतो आणि 1 तास आम्ही कमीत कमी प्रश्नोत्तरांना ठेवलेला असतो, राईट? त्यावर आम्ही सगळ्यांचे प्रश्न होईस्तवर थांबतो, उशीर झाला तरी. त्यामुळे तुम्हाला थोडी वाट बघायला लागेल पण प्रश्न नक्की विचारता येईल, उत्तर नक्की मिळेल ह्याची खात्री असावी. आता मुद्दा असा होता की आवाज कमी येतोय. तर फोन मध्ये आपण जेव्हा अटेंड करत असतो वरच्या साईडला उजव्या बाजूला एक फोनचं चिन्ह आहे का ते बघा. त्याने कधी आवाज कमी येतो, त्याच्यावर क्लिक करा आणि स्पीकर हा ऑप्शन चूज करा. त्याने आवाज मोठा होईल, राईट? आणि हे कायमसाठी ठेवा. हे नवीनच गुगल मीटनी ऍड केलंय आणि त्यांनी आपलं आयुष्य किंचित अवघड झालंय. आपण सुरुवातीला समजून घेऊया आणि मग पुढे जाऊया, राईट? तर तेही एक करून घ्या. स्पीकरवरती तुमचा फोन आणा म्हणजे आवाज मोठा होतो. माझ्या साईडनी माईक हा फुल व्हॉल्यूम आहे तर तुमच्याच साईडनी ते थोडस, अच्छा ओके, आवाज येतो आहे, ग्रेट, चालेल. तर ते आहे. आणि तिसरं म्हणजे साधारण किंवा तिसऱ्या लेक्चरला आम्ही आमचे नोट्स देऊ. ती पीडीएफ असेल तर ती पीडीएफ आपण झेरॉक्स वाल्याकडनं प्रिंट आउट करून घ्या आणि ती तुम्ही जवळ ठेवा. आपण त्या वाचतच शिकणार आहोत. तर मग एक 95-96% गोष्टी ऑलरेडी लिखित स्वरूपात तुमच्याकडे असतील आणि म्हणून मग त्यावरती छोटी छोटी टिपणं, उदाहरणं फक्त तुम्हाला लिहावी लागतील. तर आम्ही असं सजेस्ट करतो की तुम्ही पाठपोट असं प्रिंट आउट न घेता 1 साइडेड प्रिंट करा. पानं जास्त लागतील पण एका बाजूला तुम्हाला कोरं पान मिळेल आणि ते तुम्हाला तुमची टिपणं, कधीतरी आम्ही डिस्कस करत असताना त्या क्षारावरती तुमचं काहीतरी अनुभव असतो तो तुम्हाला लिहून ठेवता येईल. म्हणजे एकसंध एकाच वहीमध्ये किंवा एकाच पुस्तकामध्ये तुमचं अंडरस्टँडिंग आणि आम्ही दिलेला मजकूर असा एकत्र राहिला तर तुम्हाला खूप सोयीचं पडेल नंतर रिवाइज करायला,
तोच अभ्यास पुढे न्यायला. बरोबर. आणि हे लक्षात घ्या की आपण शिकतोय तोवर दुसरं कुठलं पुस्तक वापरू नका. आपला अप्रोच थोडासा वेगळा आहे आणि ह्याची तुम्ही सवय करा. खूप पुस्तकं वाचणं महत्वाचं नसतं. एकच पुस्तक वाचून ते पक्क शिकणं महत्वाचं असतं. त्यामुळे कुणीच दुसरी कुठली पुस्तकं वापरू नका. आमचं जे बुकलेट असेल तेच वाचत जा आणि ते खूप छान आहे हे तुम्हाला जाणवेल. सांगतोय तुम्हाला, पण त्याचा मुद्दा असा आहे की त्याच्यात साध्या सोप्या भाषेमध्ये अगदी मोजका काय म्हणायचं मोजका एक्सप्लेनेशन देऊन आम्ही सगळे सार समजून दिलेले आहेत. बऱ्यापैकी जी पुस्तकं मिळतात ना ते अतिशय प्रख्यात एक्सपर्ट लोकांनी लिहिलेली पुस्तकं असतात आणि आपल्याला बऱ्याचदा ते खूप कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं. तर जसं आपण म्हणतो की शाळेत गेल्यावर बाई जेव्हा 1, 2, 3 शिकवतात किंवा पाढे शिकवतात ते जे समजतात त्यावरनं मग आपण पुस्तकं वाचू शकतो. तसाच अप्रोच आपण घेऊया. आधी आमच्याकडनं समजून घ्या 12 अक्षर आणि मग हा कोर्स संपत आल्यावर सगळे क्षार शिकून झाल्यावर आपण नवीन पुस्तकांकडे वेगवेगळ्या पुस्तकांकडे मग वळू शकता. त्यापैकी 2 पुस्तकं आम्ही ज्यांना रेफरन्स म्हणून वापरतो त्यांची नावं आम्ही तुम्हाला सांगणार आहे. सहज बाजारात मिळतात. ती सहज म्हणजे इंग्लिश पुस्तक तर फ्री फॉर डाउनलोड पण आहे. तर आम्ही सहज सांगूच आणि वेळ आली की आम्ही कुठे ती मिळतील, काय किमतीला मिळतील अशी मदत करू. मग चौथा मुद्दा असा आहे की 12 अक्षर हा विषय प्रॅक्टिसचा आहे. हा केवळ शिकण्याचा असा नाही, तर प्रॅक्टिकल करण्यासाठी होमिओपॅथीच्या दुकानातनं किंवा आता लवकरच आमच्याकडनं तुम्हाला औषधं मिळू शकतील आणि थोडी थोडी प्रमाणावर औषधं तुम्ही घरी ठेवलीत तर जसजसे आपण क्षार शिकत जाऊ तसा तुम्हाला त्यांचा उपयोग पण करून बघता येईल. तर हे सुद्धा आम्ही एनकरेज करतो, कारण जेवढा जास्ती तुम्ही उपयोग कराल तेवढा जास्ती तो विषय तुमच्या मनात डोक्यात असा पक्का आणि त्याचा सुद्धा आपल्याला खूप छान उपयोग करून घेता येईल आणि कोर्स संपायच्या आतच आपल्याला समजू शकतं की हा विषय किंवा ही थेरपी कशी आपल्याला उपयोग करून देते. तुमच्यापैकी बरीच जण हे माजी विद्यार्थ्यांकडनं किंवा आत्ताच्या सिनियर विद्यार्थ्यांकडनं आमचा कॉन्टॅक्ट घेऊन जॉईन झाली आहेत. त्यांना विचारा 12 अक्षर कसं वापरायचं, काय करायचं, तुम्ही कशी सुरुवात केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाने तुम्ही हा कोर्स करत जा, म्हणजे तुम्हाला अधिक सोप्या पद्धतीने करायला लागेल. मी समजण्यावर खूप जोर देते, कारण ज्या प्रकारे आपण ॲलोपॅथी कडे बघतो त्यापेक्षा 12 अक्षराकडे बघण्याचा दृष्टिकोन हा किंचित वेगळा आहे आणि हा आपल्याला दृष्टिकोन डेव्हलप होण्याकरता थोडा जास्ती सराव द्यावा लागू शकतो. जणांना सहजच येईल अर्थात, पण काही जणांना वेळ लागू शकतो. तर आपल्याला सरावाचा होईपर्यंत किंचित थोडं जास्ती एक्सप्लेनेशन, किंचित थोडे जास्ती रिव्हिजन, थोडं जास्ती रेकॉर्डिंग ऐकणं हे सगळं करत राहावं लागेल. पण तसं केल्यावर आपला बऱ्याच अंशी तब्येतीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलेल आणि त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला आयुष्यात होऊ शकतो. तर सोपाच विषय, खूप काही अवघड नाहीये. ह्यात 12च औषधं आहेत. तर मी एक छोटस प्रेझेंटेशन केलंय, ते आपण बघूया. इंग्लिशमध्ये आहे प्रेझेंटेशन, पण मी ते आधार धरून मराठीतच मराठीतच एक्सप्लेन करीन आणि पुढे जाईन. तर आता शेअर करते. मी हर्षदा पेठे आणि मी कायम आईच्या नावाने म्हणजे माधुरी पेठे या नावाने साइन इन करते. तर तो पण एक काय क्वर्क म्हणा तुम्हाला लक्षात येईल. राईट. तो बेसिक आपला हा बेसिक 12 अक्षराचा कोर्स आहे
हा आपण पूर्ण मराठीत घेणार आहे. ह्याच्यामध्ये आपण शक्यतोवर इंग्रजी एक्सप्लेनेशन आणणार नाहीये, त्यांनी सुद्धा लिंक तुटते. पण जर मराठी कधीतरी खूप क्लिष्ट झाली, जर विषय किंवा शब्द काही किंवा एखाद दोन कॉन्सेप्ट जर आपल्याला समजायला मराठीमध्ये अवघड गेलं, तर आम्हाला प्रश्नोत्तराच्या वेळेस तुम्ही विचारू शकता. आम्ही त्याचं इंग्लिश एक्सप्लेनेशन देऊ शकतो. तर त्याबद्दल तुम्ही भीड बाळगायची गरज नाही. आणि आपल्याला शिकताना मजा येईलच. तर ह्या माधुरी पेठे ही माझी आई, ह्या मॅथमॅटिक्स मध्ये मास्टर्स केलेल्या, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेल्या आहेत. ह्यांनी नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये ते केलं आणि त्यानंतर पुण्यामध्ये इंजिनिअरिंगचे, मॅथमॅटिक्सचे आणि अप्लाइड मेकॅनिक्सचे साधारण 25 ते 30 वर्ष क्लासेस घेतले. सो त्यांचं आयुष्य पूर्ण शिकवण्यामध्ये आणि बेसिकली टीचिंग मध्ये गेलेला आहे. हाडाच्या शिक्षिका आहेत. तब्येत त्यांची किंचित नाजूक असायची लहानपणापासूनच, किंचित नाही अगदी गंभीररित्याच बिघडलेली होती पहिली 7 वर्ष. आणि काही ना काहीतरी तब्येतीची काळजी कायम लागलेली असायची घरच्यांना, त्यांना. बऱ्याचदा शाळा बुडायची, परीक्षा बुडायची. आणि साधारण 15 वर्षांपूर्वी जेव्हा आम्हाला बाराक्षर समजलं, त्याच्या काही वर्षांपूर्वी प्राणायाम आणि रामदेव महाराजांनी सांगितलेले सूक्ष्म व्यायाम आम्ही करायला लागलो. तसतसं आईनी बऱ्याच तिच्या आजारांवर मात केलेली आहे. आणि बाराक्षरांनी तर आता तिचं म्हणणं आहे की गेली 15 वर्ष मी तब्येतीने ठणठणीत आहे तेवढी आयुष्यात कधीच नव्हते. तर म्हणून आम्हाला कायम वाटतं की ह्यासाठी बाराक्षर आपण लोकांना शिकवावं. हा विषय घरोघरी पोचला पाहिजे. हा साधा सोपा विषय आहे, पण त्यांनी तब्येत अतिशय उत्तम आपण ओळखायला शिकतो आणि राखायला सुद्धा आपल्याला बरीच मदत होते. अगदी 100% नाही म्हणता येणार, डॉक्टर काय आपल्या घरातनं बाहेर पडणार नाहीयेत, पण खूप मदत होते. आणि आपल्याला बरीच मोठमोठाली दुखणी आपल्या वाट्याला कशी येणार नाहीत हे बघता येतं. त्याच्या पाऊलखुणा आपल्याला वेळेआधीच समजतात आणि आपण वेळेआधीच सजगपणे ते आजार आपल्यापर्यंत येऊच देत नाही. ह्या सगळ्याचे क्लूज आणि काय म्हणायचं, ह्या सगळ्याचे कसे ऑब्झर्वेशन्स करायचे, कसं पुढे जायचं हे आम्ही शिकवणारच आहोत. तर तुम्हाला देखील हे शिकायला मिळेल. राईट. तर ह्या माधुरी माझी गुरु, माझी आई, माझी गाईड, माझी मैत्रीण नक्कीच. मग मी वेगळ्याच विषयातनं ह्या विषयात उडी मारलेली आहे. कोरोना काळामध्ये आईनी अचानक सांगितलं की आपण ना इंग्लिशमध्ये आता जरा क्लासेस सुरू करूयात, खूप जणांच्या चौकशा येत आहेत. तेव्हापासनं मग आई म्हणाली की तू घे, मी सांगते, मला तुझ्या इतकं अस्खलित इंग्लिश बोलता येणार नाही, पण बाकी प्रश्न उत्तर आणि एक्सप्लेनेशन करायला मी आहेच की. अशी तिने मला प्रोत्साहन दिलं आणि ह्या विषयात आम्हाला आणलं. जसं आई शिक्षिका आहे तसं प्रत्येक नवीन विषय ती शिकायला लागल्यावरती तो आम्हाला शिकवायची आणि आम्ही तिचे अगदी हॅपी गिनीपिग्स असायचो. ती आमच्यावरती सगळे प्रयोग करायची आणि तिच्याबरोबर आमची देखील तब्येत बऱ्याच अंशी खूप सुधारली आहे. अनुवंशिक का असेनात किंवा हॉस्टेलमध्ये राहण्यामुळे, परदेशी राहण्यामुळे जे काही त्रास झाले होते ते सगळे आता आईनी म्हणजे माझ्यावर खूप फोकस करून, कारण मध्ये माझा काळ खूप तब्येत खराब होती असा, तर आम्ही बाराक्षरांनी आणि थोडे जीवनशैलीमध्ये केलेल्या बदलांनी त्याच्या मात केलेली आहे आणि मी पण आता बरीच ठणठणीत आहे. तर बेसिकली माझा विषय हा वाईल्ड लाईफ रिसर्चचा होता. माझं एन्व्हायरमेंट या विषयामध्ये मास्टर्स झालेलं आहे. त्यासाठी मी ऑस्ट्रेलियाला होते 2 वर्ष आणि परत आल्यावर मी अंदमान निकोबार ह्या अतिशय
दुर्गम भागामध्ये जाऊन गुहेमध्ये राहणाऱ्या एका पक्षावरती संशोधनाचं काम करत होते 1 वर्ष, आणि त्यानंतर तिकडच्या जंगलावरती काम करत होते 2 वर्ष. आणि मग माझं लग्न झालं आणि कोइंबतूर तमिळनाडू मध्ये मी राहायला लागले. तिथे सुद्धा एका कोइंबतूर शहराच्या बाहेर अशा एका छोट्या गावामध्ये आमचं घर आहे, आणि तब्येतीची काळजी नाही किंवा बहुतेक तब्येतीच्या तक्रारी ह्या आम्ही बाराक्षारवर किंवा अजून काही नैसर्गिक उपचारांनीच बऱ्या करतो, म्हणून अतिशय निर्धास्तपणे मी या खेड्यात राहू शकते. कायम बाराक्षराचा आधार हा राहतोच. माझ्यावरती मोठी मोठी तब्येतीची संकट आलेली होती. अंदमानला असताना माझा एक मोठा ऍक्सिडेंट झालेला होता, आणि बाराक्षार चटकन घेतल्याने, आईच्या मार्गदर्शनाखाली काही होमिओपॅथी औषधं घेतल्याने बऱ्यापैकी तेव्हा ब्लड लॉस थांबला आणि जीव घेण्या प्रसंगात मी सहज बाहेर पडले. असे प्रसंग घडल्यावर आम्हाला असं वाटलं की नाही, हे ज्ञान लोकांकडे पोहोचवलंच पाहिजे, आणि म्हणून आम्ही हा क्लास सुरू केला. आपल्या ह्या क्लासला माझी बहीण पण ती देखील बाराक्षार शिकवते, घरी वापर करते. तर ती अमेरिकेत असते, आणि त्या वेळेप्रमाणे जेव्हा क्लास असतो तेव्हा त्यात सहभागी, कधी प्रमुख शिक्षिका म्हणून सहभागी होते, कधी माझ्या बरोबर असते. तर आम्ही तिघी याच्यात खूप निष्ठेने शिकवण्याच्या कार्यामध्ये आता लागलेलो आहे, आणि त्याचबरोबर आमची एक मोठी टीम आता डेव्हलप झाली आहे. साधारणपणे 5 जण आम्ही एकत्र आलेलो आहे, आणि आम्ही ज्या पद्धतीने इकडे केस पेपर वगैरे करायला शिकवणार आहे त्याच पद्धतीने आम्ही केस पेपर लोकांचे बनवून देखील देतो. सो बेसिकली असं आमच्या कामाचं स्वरूप आहे. या आम्ही दोघी, आमची ही ओळख. मला 2 मुलं आहेत, आणि त्यांना देखील बहुतांश बाराक्षारवरच मी वाढवलेलं आहे. राईट. तर आता विषयाकडे वळूया. आपण या कोर्समध्ये सर्वात आधी तर पूर्ण हे बाराक्षार शिकणार आहोत, आणि आपल्या शरीरात काय काय काम आहे, कुठली कुठली फंक्शन्स ती आपल्या शरीरामध्ये घडवून आणतात, तेही आपण शिकणार आहोत. दर आठवड्याला एक क्षार ह्या रूपाने आपण पुढे जाणार आहे, आणि आपण बघणार आहे की बाराक्षरांची कमतरता ही कुठल्या आजारांमध्ये रूपांतरण होतं त्याचं. ती कमतरता आपण ओळखायची कशी, ती कमतरता आपल्याला दिसते कुठल्या रूपात, हे सुद्धा आपण म्हणजे हे बाराक्षर काम काय करतात, आणि ते असले तर काय आपल्या शरीरात बिघाड होतात, हे आपण दोन्ही जाणून घेणार आहे ह्या कोर्समध्ये. त्याचबरोबर आम्ही बाराक्षराच्या दृष्टिकोनातनं काही लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैली बदल गरजेचे आहेत असे शोधून काढले, जे सहज साधे सोपे आहेत. तेवढे तुम्ही त्यांच्याबद्दल आम्ही कधी लेक्चर घेऊ, कधी एखादं सेशन घेऊ, आणि ते तुम्हाला आम्ही जाणून देऊ, आणि त्या आम्ही प्रोत्साहन देऊ की तुम्ही ते ट्राय करा, प्रयत्न करा ते थोडेसे अवलंबण्याचे, ज्याने तुमच्या तब्येतीमध्ये एक सकारात्मक बदल घडतायत का हे तुमचं तुम्ही बघा आणि आम्हाला सांगा. त्यात काही अडचणी येत असतील तरीही आपण बाराक्षरांनी त्या अडचणी दूर करू शकतो. असे आम्ही काही जीवनशैलीतले बदल सुद्धा तुम्हाला ह्या कोर्सच्या मार्फत सुचवणार आहे. आणि त्याचबरोबर आपण भारतीय संस्कृती, खानपान, सण, उपास तापास ह्यांचा विचार सुद्धा आपल्या बाराक्षराच्या दृष्टिकोनातनं, बाराक्षराच्या विज्ञानी दृष्टिकोनातनं पाहणार आहे. सर्वात लाडका विषय आमचा आहे तो म्हणजे बाळंतपणातले मराठी संस्कार किंवा मराठी नियम.
तर हे नियम सुद्धा कसे बाराक्षराच्या सिद्धांतांवर आखलेले आहेत. बाराक्षरांचे सिद्धांत हे आयुर्वेदाच्या सिद्धांतांशी मेळ खातात. ते बऱ्यापैकी कॉम्प्लिमेंटरी एकमेकांना आहेत. तर ते कसे काय इकडे आपल्या अतिशय जुन्या काळापासून असलेल्या वेगवेगळ्या कस्टम्स मध्ये, सणांमध्ये, खानपानांच्या नियमांमध्ये कसे रुजलेले आहेत ते आपण बघणार आहोत. आणि त्यांच्या मागे काय महत्व असेल, काय वैज्ञानिक दृष्टिकोन असतील, काय सिद्धांत असतील, आणि त्यामुळेच की काय आपण भारतीय संस्कृती ही हजारो वर्षांपासनं ह्या भारत देशात मस्तपणे थ्राईव्ह करतेय, मस्तपणे जगतेय, भरपूर व्यवस्थित आपण ऍज अ सिव्हिलायझेशन इकडे सक्सेसफुल झालोय. तर ह्या सगळ्याचा एक खूप मोठा दृष्टिकोन आहे, तो सुद्धा आम्ही तुमच्या बरोबर शेअर करणार आहे, पदोपदी तो पॉइंट आउट करून सांगणार आहे. तर तेही तुम्ही एकदा ह्या कोर्सच्या मार्फत जाणून घ्या. मग बेसिकली बाराक्षर म्हणजे काय, तर इनऑर्गॅनिक मिनरल मायक्रोन्यूट्रियंट्स. पुढची स्लाइड झाली. हा, तर अतिशय छोटे इनऑर्गॅनिक केमिकल्स आपल्या शरीरामध्ये रुजू असतात. साधारण 90 ते 95 आपल्या शरीरात होणाऱ्या केमिकल रिॲक्शन्स मध्ये ते भाग घेतात. कधी सरळ सरळ भाग घेतात, कधी ते मदतनीस म्हणून काम करतात. तर ते ह्या होमिओपॅथीच्या जुन्या डॉक्टर शुझलर यांनी शोधून काढले आणि त्यांनी त्यांची लिस्ट बनवली. साधारण 12 त्यांना सर्वात महत्वाचे सापडले आणि त्यांनी ह्या 12 एकत्र करून त्याची एक वेगळी थेरपी स्थापन केली. त्याला आपण बाराक्षर म्हणतो. तर ह्याच्यामध्ये साधे सोपे छोटे छोटे मॉलिक्युल्स आहेत, जे की आपल्याला म्हणजे ऐकून माहिती असतात की ते मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणून आपण शाळेत शिकलेलो असतो. तेच आपण बाराक्षरामध्ये शिकणार आहोत आणि त्यांचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हा थोडा व्यवस्थित इन डिटेल शिकून घेणार. तर त्याच्यात हे कुठले क्षार आहेत, तर कॅल्शियम हे 3 वेगळ्या प्रकारचे क्षार ह्या स्वरूपात आपल्याला सापडतात बाराक्षरामध्ये. क्षारामध्ये 3 कॅल्शियमचे क्षार आहेत, 3 सोडियमचे क्षार आहेत, ज्याला आपण नेट्रम ग्रुप म्हणतो. नेट्रम म्हणजे त्याचं लॅटिन नावापासून आपण त्याला बोलवतो, तर नेट्रम ग्रुप म्हणतो. आणखीन पोटॅशियमचे 3 क्षार आहेत आणि त्याला आपण काली ग्रुप असं म्हणतो. आणि कॅल्शियम ग्रुपला आपण कल्केरिया ग्रुप असं म्हणतो. मग एक मॅग्नेशियमचा क्षार आहे, मॅग्नेशियम फॉस्फेट. एक सिलिकॉन डायऑक्साइड आहे आणि एक आयर्नचा खूप महत्वाचा क्षार आहे, तर आयर्न फॉस्फेट. राईट. तर बेसिकली हे असे हे 12 क्षार आपल्याला दिसून येतात. आणि असं मानलं जातं की त्यांच्या कमतर जरी आपल्याला ते अगदी 10 मायक्रोग्रॅम 300 मायक्रोग्रॅम इतक्या छोट्या प्रमाणावर आपल्या शरीरात आढळत असतील, तरीही त्यांच्या एवढ्याशा झालेल्या कमतरतेने सुद्धा आपल्या शरीरामध्ये बिघाड होतात. आणि आपण जेव्हा ती कमतरता दूर करतो, आपण शरीराला 12 क्षाराच्या रूपाने हे क्षार पोचवतो, तेव्हा ही कमतरता दूर होते आणि आपलं शरीर एवढंच जास्ती चांगलं फील करतं, जास्ती उत्स्फूर्त आपल्याला काम करावंसं वाटतं, एक्सरसाइज करावासा वाटतो. कधी कधी वजन कमी व्हायला मदत होते, इत्यादी इत्यादी. गंभीर आजारांमध्ये सुद्धा जेव्हा खूप सिरियस ट्रीटमेंट चालू असतील, किमोथेरपी असेल, डायबिटीसच्या खूप गोळ्या असतील, इन्शुलिन चालू असेल, तर ह्या सगळ्यामध्ये सुद्धा बाराक्षर
ट्रीटमेंटला हळूहळू कमी करण्यामध्ये मदत करतं. कधी कधी डोस पटकन कमी होतात, कधी कधी औषधं बंद होतात. ह्या सगळ्याला बाराक्षार मदत करतं, कारण ते आपल्या शरीरातला जो मूळ केमिकल रिॲक्शन्स असतात त्या ते परत बरोबर करायला लागतात. राईट, ज्या बंद पडलेल्या असतात, ज्या खुंटलेल्या असतात, त्या परत चालू करण्याचं काम बाराक्षार दिल्यावर होतं आणि आपलं शरीर स्वतःलाच बरं करू शकायला लागतं. ओके. तर बायोकेमिक सॉल्ट्स हे किंवा बाराक्षार हे आपल्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या आढळतात आणि ते कधी मी म्हटलं तसं आपल्या शरीरात कुठे कुठे तर बिल्डिंग ब्लॉक्स म्हणून महत्वाचं काम करतात किंवा कधी कधी मदतनीस म्हणजे कॅटलिस्ट म्हणून सुद्धा बऱ्याच केमिकल रिॲक्शन्स मध्ये हजर असतात. तर मग आपल्या शरीराला आपण जेव्हा बाराक्षार हे औषध म्हणून देतो तेव्हा ते आपल्या शरीराला अजिबात ओझ्याचं वाटत नाही. आपलं शरीर सवयीप्रमाणे त्यांना जिकडे गरज असेल तिकडे पाठवायला सुरुवात करतो आणि खूप सहजरित्या शरीर परत स्वतःला बरं करून घेण्याची क्रिया चालू करतो. राईट, बाराक्षार केमिकल रिॲक्शनच रिपेअर करतो म्हणून कुठल्याही तब्येतीच्या तक्रारीच्या मुळापाशी जाऊन ती काढून टाकतो शरीरातून. वरवरची छाटणी ह्याच्यातनं होत नाही. राईट, तर बाराक्षार हे अतिशय मुळावरती काम करतं. हे कधी कधी आपल्याला खूप हळूहळू रिझल्ट मिळतात, पण जे मिळतात ते शाश्वत असतात, ते कायमचे असतात. त्याच्यात मग परत रिव्हर्सल होण्याचे चान्सेस हे कमी असतात. एक चमत्कारिक गोष्ट आपल्याला बाराक्षराबद्दल जाणवलेली आहे आणि जी आम्ही वाचलेली आहे ती अशी आहे की बाराक्षार हे आपल्या तोंडातनच रक्तप्रवाहात जातात. ह्याच्यावरती संशोधनही झालेलं आहे की अशी एक प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये असते जी खूप आश्चर्यकारक वाटते, पण ती असते. पण मग जेणेकरून पोटातल्या मार्गातनं रक्तप्रवाहात जाण्याचं जे हा जो लॉंग कट असतो की बाबा मिनिमम आपण पॅरासिटामॉल घेतली तर मग मिनिमम 15 मिनिटं तर ताप कमी व्हायला लागणारच, आपण मानून चालतो. तसं बाराक्षराच्या बाबतीत घडत नाही, कारण आपण ती जिभेवर धरल्या धरल्या ताप कमी व्हायला लागलेला असतो आणि आपल्याला तो दिसतो. राईट, तर मग हे आपलं डायजेस्टिव्ह सिस्टम बाराक्षार हे बायपास करू शकतं. पीपीटी इज नॉट विजिबल असं होतंय कोणाला? अच्छा, हर्षदाताईंना. बरोबर, काय करूया? बाकी सगळ्यांना दिसतंय का? मी एकदा फक्त रिशेअर करते. आणि पीपीटीला शेअर होतंय ना बघते. एनिवे, आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करत आहोत. तर शेअर होत आहे. ओके, ज्यांनी त्यांनी आपापल्या फोन मध्ये शेअर बघा म्हणजे मग कळेल. अच्छा, शेअर होत आहे. ओके, तर आपण याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय आणि ते आपण युट्यूबवर टाकणार आहे. तर तुमच्याकडे रेफरन्स म्हणून ती त्या स्लाइड्स असणार, तर त्याची आपण खूप काळजी करायची गरज नाही. राईट, मग आपण असंही करतो बाराक्षरामध्ये की मी हा मुद्दा सांगत होते की बाराक्षर मग आपलं डायजेस्टिव्ह सिस्टमला बायपास करून जातो आणि खूप पटकन त्याचा परिणाम आपल्या तक्रारींवर होताना दिसतो. राईट, आणि म्हणून आपण जे काही खातो त्याचा जास्ती परिणाम बाराक्षरावर होत नाही, हेही तितकंच खरंय. म्हणून पथ्य असं बाराक्षरांनी नीट काम करावं म्हणून असं काही खूप वेगळं नाही.
राईट. तर मग हे खाल्लेलं चालत नाही, ते खाल्लेलं चालत नाही, असे नियम बाराक्षरात नसतात. म्हणून ते घ्यायला खूप सोपं असतं. लहान मुलांनाही आपण देऊ शकतो, म्हाताऱ्या माणसांनाही देऊ शकतो, खूप पथ्य पाणी आहे त्यांनाही देऊ शकतो. ज्यांना काहीही खाता येत नाही आणि ट्यूबनेच अन्न पोटात चाललंय, अशा अतिशय आजारी व्यक्तींना सुद्धा आपण हे गोळ्या चेचून किंवा त्याची पावडर पाण्यात, चमचाभर पाण्यात घालून आपण ते त्यांना देऊ शकतो आणि त्यांना त्याचे फायदे होताना आपल्याला दिसतात. राईट. हा, तर मग आपण ते अतिशय सूक्ष्म प्रमाणावर डायल्यूट करून, अच्छा नाहीच दिसत आहे का पीपीटी? दिसते आहे तुमच्या बाजूनी बघा काय ते. हा, त्यांनी थोडं स्क्रोल करून पहा वरती. खूप व्यवस्थित दिसते आहे. अच्छा, थँक्यू. तर बेसिकली माझ्याकडनं असं काही करण्यासारखं उरलेलं नाहीये. नाही, त्यांना, त्या मॅडमना लॉग आउट करून परत लॉग इन करायला सांगा. मे बी त्यांनी सॉल्व्ह होईल इश्यू. होय. राईट. लॉग आउट करून लॉग इन व्हा, मग दिसेल. चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे आपला की बाराक्षराची आपल्या शरीराला सवय होत नाही किंवा आपलं शरीर त्यावर अवलंबून राहायला लागत नाही. का? कारण जेव्हा एखाद्या क्षाराची कमतरता आपण भरून काढतो तेव्हा त्या शरीरामध्ये त्या रिॲक्शन्स परत व्हायला सुरुवात होते आणि मग हळूहळू अशी एक वेळ येते की आपलं शरीर स्वतःला बरं करायला लागतं आणि आपण क्षार हळूहळू कमी करून बंद केले तरीही चालतात. आपल्या शरीरामध्ये त्या क्षारांची गरज ही अन्नातनच भागून यायला लागते आणि आपल्याला वरनं काही औषध म्हणून तो क्षार घ्यायची गरज उरत नाही. हेही बाराक्षराचं आहे. आणि म्हणून आता कायमच मी हे औषध घ्यायचं का, तर आपल्याला असं काही दरवेळेस उरत नाही. राईट. हाही त्याचा एक फायदा आहे. त्याच्या गोळ्या ह्या होमिओपॅथी सारख्या गोड गोळ्या असतात, होमिओपॅथी सारख्या गोड असतात, थोड्या आकाराने वेगळ्या असतात. ऍलोपॅथीच्या चपट्या गोल गोळ्यांसारख्याच त्या दिसतात, पण त्या गोड असतात चवीला. म्हणून सहजच आपण एस्पेशली लहान मुलांना ज्यांना कडू गोळी गिळता येत नाही, कडू सिरप्स प्यायची नसतात, त्यांना आपण देऊ शकतो. अच्छा, आता आपण पाहिलं की बाराक्षर हे ह्याच्यामध्ये 3 मेन फॅमिलीज आहेत. एक आहे आपली कॅल्शियम फॅमिली, एक आहे आपली कल्केरिया किंवा कॅल्शियम फॅमिली, त्याच्यात 3 क्षार आहेत. एक आहे आपली सोडियमची फॅमिली म्हणजे नेट्रम ग्रुप, ह्याच्यात सुद्धा 3 क्षार आहेत. आणि एक आहे कालीचा ग्रुप. तर आपण एक जनरल बघूयात की हे क्षार कसे कसे आपल्या शरीरात काम करतात. आपल्याला माहितीच आहे की कॅल्शियमनी आपली हाडं सुदृढ होतात. तर ह्या कॅल्शियम किंवा कल्केरिया ग्रुप मध्ये सुद्धा साधारण हेच फायदे आपल्याला दिसून येतात की कॅल्शियमचे हे 3 वेगवेगळे क्षार आहेत आणि त्या 3ही क्षारांचं वेगवेगळं कार्य आपल्या शरीरात चालू असतं. तर पहिला आहे तो कॅल्शियम फॉस्फेट म्हणजे कल्केरिया फॉस. हा साधारण 57% आपल्या हाडांमध्ये हा क्षार असतो आणि म्हणून आपले अस्थि धातू किंवा आपले पूर्ण जो सापळा आहे ह्याच्यामध्ये हा क्षार खूप महत्वाचा ठरतो. मग ऑस्टिओपोरोसिस तक्रारींसाठी, झालेल्या फ्रॅक्चर मध्ये किंवा हाडं वाढत असताना लहान मुलांमध्ये, दात येत असताना लहान मुलांमध्ये आपल्याला हा क्षार दिला की मग
त्याच्याशी रिलेटेड काहीही तक्रारी येत नाहीत आणि व्यवस्थित वाढ होते लहान मुलांची, किंवा ऑस्टोपोरोसिस सुद्धा भरून येतं. राईट. तर हा कॅल्शियम फॉस्फेट, याचं कार्य आपल्या त्वचेवर पण असतं. आपल्या इम्युनिटी साठी लागणारा हा सर्वात बेसिक क्षार आहे. कुठल्याही इन्फेक्शनची सुरुवात झाली की सर्वात आधी हा क्षार, ह्या क्षाराची मागणी आपल्या शरीरात वाढते आणि ह्याची कमतरता आपल्या शरीराला भोगायला लागू शकते. मग त्यानंतर असतो आपला कल्केरियम, हा कॅल्शियम सल्फेट. हा खूप खोलवर काम करणारा अँटीबायोटिक क्षार आहे. यांनी तो शुद्ध होतो आणि कॅन्सर किंवा एड्स सारख्या अतिशय गंभीर आजारांमध्ये आपल्याला या क्षाराचा फायदा करून घेता येतो. त्याचबरोबर काही जणांना जे वारंवार एखादं इन्फेक्शन येतं किंवा खूप जुनाट झालेलं एखादं इन्फेक्शन असतं, ह्यावर सुद्धा कल्केरिया सल्फ अतिशय रामबाण क्षार म्हणून काम करतो आणि ते इन्फेक्शन पूर्णपणे बरं करून टाकायचं काम सुद्धा हा करू शकतो. त्यापुढे असतो आपला कॅल्शियम फ्लोराईड किंवा कल्केरिया फ्लुअर. कल्केरिया फ्लुअर हा क्षार आपल्या दातांवरचं एनॅमल टिकवून धरतो, अजून ते बळकट करतो. त्यात जर खड्डे का भेगा अशा काही तयार होत असतील तर ती टेंडन्सी मुळातून घालवून टाकतो आणि त्याचबरोबर आपल्या स्नायू लवचिकता टिकवून ठेवतो, आपल्या विचारांची लवचिकता टिकवून ठेवतो, आपली ताकद टिकवून ठेवतो. आणि म्हणून जसजसे आपण वयाने म्हातारे होत जातो तसा हा क्षार आपल्या शरीरामध्ये नॅचरली कमी व्हायला लागतो, त्याची मागणी वाढायला लागते आणि म्हणून हा क्षार आपल्याला खूप वापरावा लागतो. नेक्स्ट आहे आपला नेट्रम ग्रुप. नेट्रम ग्रुप बेसिकली आपल्या पाण्यावरती त्याचं काम आहे. सर्वात आधी त्याच्यात येतो तो म्हणजे नेट्रम सोडियम फॉस्फेट किंवा नेट्रम फॉस. हा आपल्या शरीरातली ऍसिडिटी एका ऑप्टिममला धरून ठेवतो. म्हणजे आपल्या पोटामध्ये एक विशिष्ट ऍसिडिटी टिकवावी लागते तर आपल्या पोटातलं अन्न हे पचायला सुरुवात होते, त्याचं विघटन व्हायला सुरुवात होते. ती एक ऍसिडिटी असते. पण रक्तामध्ये आपल्याला एक नियर न्यूट्रल पीएच टिकवून धरावा लागतो, पाण्यासारखा साधारण. ती सुद्धा टिकवून धरण्याचं काम हा नेट्रम फॉस किंवा करतो. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचे खडे निर्माण न होऊ देण्याचं काम सुद्धा हा क्षार करत असतो. म्हणजे ते किडनी स्टोन असतील, गॉल स्टोन असतील, कधीतरी पॅनक्रियाज मध्ये खडे होतात ते असतील, ते सगळे टाळण्याचं काम हा क्षार करत असतो आणि आपल्याला त्यापासून वाचवत असतो. बेसिक आपल्याला जाणवणारी जी ऍसिडिटी आहे त्याच्यावरती हा क्षार येतो. मग कधी ते घशाशी आंबट कडू येतं किंवा कधीतरी खूप जळजळ वाटते, ह्या सगळ्यावरती हा रामबाण इलाज आहे. मग येतो आपला सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड म्हणजे नेट्रम मूर. नेट्रम मूर हा क्षार आपल्या शरीरामध्ये आर्द्रता टिकवून ठेवतो. आपलं शरीर आतमधनं अतिशय ओलं, अतिशय मॉइस्ट असतं आणि त्यामुळे आपले अवयव नीट काम करत असतात आणि ती आर्द्रता टिकवून ठेवण्याचं काम हा नेट्रामूर क्षार करत असतो. राईट. नेट्रामूर म्हणजे सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड म्हणजे आपलं साधं मीठ. तर तेच आपल्या शरीरामध्ये खूप प्रमाणावर आढळतं आणि त्याची कमतरता झाली तर आपण ऐकतोच, म्हाताऱ्या लोकांमध्ये बऱ्याचदा ही कमतरता होते आणि मग डॉक्टर आपल्याला त्यांना ऍडमिट करावं लागतं आणि ते खूप गंभीर होतं. तर हाही एक क्षार 12 क्षारामध्ये इन्क्लुडेड आहे, घेतलेला आहे आणि तो खूप महत्वाची कामगिरी बजावत असतो. ह्या सगळ्यांपेक्षा ज्यांचं महत्व आम्हाला कोविडच्या काळात जाणवलं तो म्हणजे सोडियम सल्फेट किंवा नेट्रम सल्फ.
हे आपल्या शरीरामधलं सर्वात ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आहे. आणि आपल्या शरीरामध्ये कधी पाण्याचा साठा होतो, आपल्या पेशींचा बाहेर तो साठा असतो, पाण्याची सूज म्हणून तो कधी कधी आपल्याला दिसूनही येतो. ते पाणी आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या फंगस, बॅक्टेरिया, व्हायरस अशा रोग किंवा रोग घडवून आणणाऱ्या वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं ते घर बनतं. ते पाणी जे साठलेलं असतं, त्या पाण्याचा निचरा करायचं काम नेट्रम सल्फ करतो आणि त्यांनी तो आपली इम्युनिटी सुधारतो. आणि मग भले आपल्या आजूबाजूला कितीही रोगराई पसरलेली असेल, जर आपल्याला नेट्रम सल्फची कमतरता नसेल तर आपण आजारी पडत नाही, असं घडवून आणतं. हे सुद्धा एका विशिष्ट प्रिस्क्राइब्ड पद्धतीने आपण घ्यायला लागलो की मग आपली इम्युनिटी नक्कीच सुधारते. सध्याच्या काळात आपल्या दिनचर्येमुळे, आपल्या जीवनशैलीमुळे आपण नेट्रम सल्फच्या कमतरतेत सतत जाताना आढळतो. म्हणजे कम्युनिटी किंवा समाज जर आपण मोठा धरला तर बऱ्यापैकी लोक ह्याच्या कमतरतेत वारंवार जाताना दिसतात. आणि म्हणूनच सर्वसाधारण सगळ्यांचीच इम्युनिटी आजकाल आपल्याला लो आढळून येते, कमी आढळून येते असेही दिसायला लागले. तर त्यासाठी हा नेट्रम सल्फ खूप महत्वाचा आहे. राईट. मग जीवनशैली आम्ही जे बदल सुचवणार आहोत ते बऱ्यापैकी नेट्रम सल्फच्या तक्रारी कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही सुचवणार आहोत. तर त्यासाठी सुद्धा हा सोडियम सल्फेट क्षार खूप महत्वाचा आहे. तो व्यायामाने त्याची कमतरता कमी होते, उपासाने त्याची कमतरता कमी होते. पद्धतीने आपण व्यायाम आणि उपास केले किंवा आपल्याला त्याचा लाभ घेता येतो. नेक्स्ट आपली फॅमिली किंवा आपला ग्रुप आहे तो आहे काली ग्रुप. काली फॉर पोटॅशियम. आणि त्याच्यामध्ये सुद्धा 3 क्षार आहेत. पहिला क्षार आहे पोटॅशियम क्लोराईड, जो की आपल्या शरीरामध्ये डेटॉलचं काम करतो, एखाद्या अँटीसेप्टिक सारखं काम करतो आणि जखमा झाल्या तर तिकडचा रक्तस्त्राव थांबवायला मदत करतो, तिकडे खपली तयार होण्याकरता मदत करतो आणि ती जखम अतिशय पटकन भरून यायला मदत होते. आणि हा आमचा अतिशय सहज रोज येणारा असा अनुभव आहे. नेक्स्ट आहे पोटॅशियम फॉस्फेट. पोटॅशियम फॉस्फेट हे आपल्या मज्जा संस्थेचं म्हणजे नर्वस सिस्टमचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. हे पर्टिक्युलर पोटॅशियम फॉस्फेट किंवा काली फॉस. राईट. हे देखील एक महत्वाचं अँटीसेप्टिक आहे. आणि ज्या अजिबात बऱ्या होत नसतात जखमा, ज्या वर्षानुवर्ष चिघळलेल्या राहतात, वाढत जातात, त्याच्यामध्ये कधी गँग्रीन सारखे कॉम्प्लिकेशन्स होतात, कधी बेडसोर सारखे अंथरुणाला खिळलेल्या पेशंटला त्रास होतात. या सगळ्यावरती आपल्याला हा पोटॅशियम फॉस्फेट म्हणजे काली फॉस हा क्षार वापरता येतो. आपल्यासारख्या सर्वसाधारण माणसांसाठी हा क्षार घेतल्यावर मानसिक थकवा निघून जातो. म्हणून जर एखाद दिवशी आपल्याला घरात खूप काम पडलंय किंवा अतिशय कटकटी एखादी नातेवाईक मंडळी आपल्याला भेटून गेलेली आहेत, तर तेव्हा जे डोकं भणभणतं, काही सुचत, त्यावरती आपल्याला हा क्षार सहज वापरता येतो आणि त्या साइड इफेक्ट्स मधून बाहेर पडता येतं. तर कालीफॉस हा कायम असतो, त्यांनी आपण अतिशय शहाणे आणखी अनअफेक्टेड खुशीने राहू शकतो. त्यानंतर आहे आपला पोटॅशियम सल्फेट. पोटॅशियम सल्फेट म्हणजे काली सल्फ आणि हा आपल्या 12 क्षारातला क्रोसिन किंवा डोलो 650 हा आहे. ह्याने ताप आपल्याला खूप पटकन घालवता येतो. 12 क्षार सुरू केल्यापासून आमच्या घरी पॅरासिटामॉलची गोळीच कधी नसते. कधीतरी कोणी दिलेली असली की ती कधी एक्सपायर होते हेच आम्हाला लक्षात राहत नाही. इतका आम्हाला ह्याचा फायदा होतो. आणि ह्यानी
चटकन जातो. बऱ्याच वेळेला आता असं व्हायला लागले की तापच येत नाही, सर्दी खोकला होतो, पण कारण आपण कालीसरची कमतरताच शरीरामध्ये राहू देत नाही. 12 शिकल्यावर आपल्याला हे करता येतं, तर तापच येत नाही असं देखील झालेलं आहे. मग लास्ट आपले कोण आहेत, तर आपला आहे एक आयर्न फॉस्फेट, की जो आपल्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता झालेली असेल तर खूप छान काम करतो. त्याचबरोबर कारण 12 हे खूप पटकन काम करतात, म्हणून जर एखाद दिवशी सुद्धा आपल्याला प्रचंड थकव्याची खूप कामं झालेली असतील, खूप अणवण झाली असेल, आपण कुठे एखाद्या मंदिराला जाऊन आलोय, एखादी टेकडी चढून आलोय, एखादा ट्रेक करून आलोय किंवा करणार आहोत आणि आपल्याला आज खूप शारीरिकरित्या श्रम होणार आहेत असं जेव्हा आपल्याला कळतं, तेव्हा आपण हा आयर्न फॉस्फेट किंवा फेरम फॉस हा क्षार वापरू शकतो आणि यांनी आपल्याला पटकन ताकद भरून येते असं जाणवतं आणि थकवा निघून जातो हेही जाणवतं. त्याच्यानंतरचा आहे हा म्हणजे मॅग्नेशियम फॉस किंवा मॅगफॉस. मॅगफॉस हा क्षार आपल्या शरीरातलं पेन किलर आहे किंवा अँटी स्पॅझमोडिक आहे आणि आपल्या शरीरामध्ये जेव्हा केव्हा क्रॅम्प्स येतात, पिरियड मध्ये पोट दुखतं, अशा सगळ्या तक्रारींवरती हा क्षार खूप छान काम करतो. त्याचबरोबर मोठे मोठे अटॅक्स जे येतात ते सुद्धा ह्या क्षाराच्या कमतरतेपासून सुरू होतात. म्हणून मोठ्या मोठ्या पॅरालिसिसच्या अटॅकमध्ये, ब्रेन स्ट्रोक मध्ये, हार्ट अटॅक मध्ये सुद्धा आपल्याला मॅगफॉस हा विशिष्ट पद्धतीने घ्यावा लागतो. त्याचबरोबर आपल्या नर्व्ह साठी सुद्धा मॅगफॉसचं खूप मोठं काम आहे आणि आपल्या नर्व्हस सिस्टम मध्ये, आपल्या मेंदूच्या वाढीमध्ये सुद्धा मॅगफॉस हा क्षार खूप सहभाग घेतो, मदत करतो आणि मॅगफॉसच्या कमतरतेमध्ये कधीतरी आपल्याला मज्जातंतूंचे वेगवेगळे आजार सुद्धा होऊ शकतात, तर त्यासाठी सुद्धा मॅगफॉस हा खूप महत्वाचा आहे. मग ते पार्किन्सन सारखं कंपन असो किंवा डायबिटीस मध्ये होणाऱ्या पेरिफेरल न्यूरोपॅथी सारखे त्रास असोत किंवा कधी कधी डायबिटीस झालेल्या व्यक्तींना जखमा झालेल्या कळत नाहीत, त्यांच्या जखमा पटकन बऱ्या होत नाहीत असं असो, या सगळ्यामध्ये आपल्याला हा मॅगफॉस खूप मदत करतो. शेवटी आपला शेवटचा नाहीये खरं, लास्ट बट नॉट द लिस्ट असं म्हणायला जावं, असा हा क्षार आहे सिलिकॉन डायऑक्साईड. हा कुठेही जखम चिघळली की त्यातनं पू काढून टाकायचं काम करतो. आणखी ती जखम फार छान भरून, त्याच्यात जी काही पोकळी, जो काही खड्डा तयार झालेला असतो तो खूप सुंदर भरून यायला लागतो आपण सिलिका किंवा सिलिकॉन डायऑक्साईड हा क्षार घ्यायला लागल्यावर. तो आपण त्या जखमेवर सुद्धा लावतो मलमासारखा किंवा मलमात मिसळून आणि तो पोटात सुद्धा घेतो. त्याची देखील एक विशिष्ट पद्धत आहे आणि त्याने खूप फायदा होतो. त्याबरोबर आहे हा एक मोठा मुद्दा की आपण 12 क्षार जरी घेत असलो तर आपल्याला थोडीशी जीवनशैली आपण बदलली किंवा ज्याला आम्ही म्हटले की इंटिग्रेटेड थेरपी, की इंटिग्रेटेड थेरपीची आपल्याला गरज असते. त्या इंटिग्रेटेड थेरपीने आपल्याला काय फायदा मिळतो, तर आपल्याला असं दिसून येतं की आपण जर 12 क्षाराबरोबर प्राणायाम केला तर ते 12 क्षार पटकन काम करतात, जास्ती वेळ काम करत राहतात शरीरात. 12 क्षाराबरोबर जर आपण थोडा व्यायाम केला किंवा किंचित आम्ही सांगितल्याप्रमाणे हलका उपास केला तर आपल्याला बॉडीचे मेकॅनिक्सच बदलताना दिसतात आणि बॉडी अतिशय सुंदर आपल्या 12 क्षारांना रिस्पॉन्ड करते जाणवतं. तर म्हणून आम्ही शैलीतले बदल सुद्धा आम्ही तुम्हाला सुचवतो आणि आम्ही असं म्हणतो की प्रत्येक आजारातनं शरीराला जेव्हा बाहेर पडायचं असतं तेव्हा 2 किंवा 3 वेगवेगळ्या डायमेन्शन्स मधनं आपल्याला शरीराला साथ द्यावी लागते. त्या डायमेन्शन्स मध्ये
आध्यात्मिक डायमेन्शन असतो. आपण आपले आध्यात्मिक केसेस ज्या काही चालू आहेत त्या चालू ठेवणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये उपास, प्राणायाम आणि खानपानातले हे सगळे आम्ही सुचवतो आणि ते सगळे एकत्र तुम्हाला करायला सांगतो. आणि त्यांनी असं आढळून येतं की खूप पटकन सुंदर आपल्याला आजारपणातनं बाहेर पडायला होतं. आता स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिक प्रॅक्टिसेस पैकी आम्ही कुठली सुचवतो, तर आम्ही एक प्रॅक्टिस सुचवतो जी आम्ही खूप निष्ठेने अनेक वर्ष करत आलेलो आहे. ती धर्मनिरपेक्ष आहे. कोणीही करू शकतं, लहान मूल करू शकतं, वयस्क व्यक्ती करू शकते, ज्याला व्यायाम जमत नाही तेही करू शकतात, ज्यांना खाली बसता येत नाही तेही करू शकतात. ती म्हणजे सूर्य उपासनेची प्रॅक्टिस आहे. ती आम्ही या कोर्समध्ये शिकवतो. पुढचा आपला वर्ग सूर्य उपासनेवर असणार आहे. सर्वात आधी आपण आपल्या आराध्यला नमन करतो, तसंच आम्ही सूर्य उपासनेला म्हणजे सूर्याला नमन करूनच हा कोर्स सुरू करणार आहे. आणि याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सूर्य उपासना करायची मेथड पण सुचवणार आहे, मेथड समजावून देणार आहे. याच्यामध्ये अतिशय पुढे गेलेली 2-3 थॉट प्रोसेसेस आहेत किंवा काही लीडर्स आहेत, काही गुरु आहेत, त्यांची काय माहिती आहे, त्यांची काय पद्धत आहे, त्यातनं आपण काय शिकतो, आपण काय फॉलो करतो, हे सगळं आम्ही तुम्हाला एकत्रितरित्या पुढच्या आठवड्यात शिकवणार आहे. तर पुढच्या आठवड्यात तुम्हाला आम्ही सूर्य उपासना शिकवणार आहे. त्यांनी आम्हाला काय जाणवतं की जे काही शरीरामध्ये हिलिंग घडून येतो ते परमनंट राहतं. शरीर त्याच्यात मागे परत जात नाही. किंवा आपल्या विचारसरणीत जे बदल, सकारात्मक बदल होण्याची गरज असते, ते विचारात बदल आपोआप घडून येतात आणि आपल्याला एखाद्या तिढ्यातनं आपोआप सुटका मिळते. हेही आम्हाला दिसून येतं. सूर्य उपासनेची सक्ती इकडे नाहीये, पण सूर्य उपासना इतकी सोपी आहे की तुम्ही ज्या कुठल्या आध्यात्मिक विचारसरणीचे असाल त्याच्या सोबत तुम्ही सूर्य उपासनेची जोड द्या, तुम्हाला सगळ्याच तुमच्या कार्यामध्ये भरपूर प्रगती मिळेल. हा असा आमचा अनुभव आहे. राईट, तर मग आपण एकदा कोर्स कसा कसा पुढे जाणार आहे ते बघूया. जसं मी सांगितलं तसं सर्वात आधी आपण सूर्य उपासना बघणार आहोत. मग दर आठवड्याला एक असं करून 12 क्षार बघणार आहोत. त्यानंतर आपण एक क्लास उपासाचा घेणार आहोत. मग केस पेपर कसा करायचा त्यावरती एक लेक्चर असेल. त्यानंतर केस पेपर एकदा केला की त्यापासनं एखाद्या व्यक्तीला कुठले क्षार कमी आहेत ते कसे द्यायचे, त्याचा एक आपण फॉर्म्युला आखतो, त्याचं एक गणित करतो. तर ते कसं करायचं याची प्रक्रिया आम्ही समजावून देतो. आणि त्यानंतर दर क्लासमध्ये आपण केस पेपर डिस्कस करायला आणतो. जे की खरे पेशंट्स असतील आमच्याकडे आलेले किंवा कोणी केस पेपर केला असेल तर तो आपण वाचतो, त्याची समीक्षा करतो आणि त्याच्यातनं औषधं काढायचा प्रयत्न करतो. मग आम्ही काही 12 क्षारांसोबत एक 10 ते 15 होमिओपॅथिक औषधं सुद्धा वापरतो. आणि आमचा असा अनुभव आहे की ते 12 क्षाराबरोबर छान एकत्रितरित्या वापरता येतात, त्याचे आपल्याला फायदे चांगले मिळतात. कधी कधी ही होमिओपॅथिक औषधं थोडीशी जलद काम करतात 12 क्षारापेक्षा. तर जेव्हा आपल्याला अतिशय पटकन एखाद्या तक्रारीतनं रिलीफ हवा असेल तर आपण 12 क्षार तर एकीकडे चालू करतो जेणेकरून परत ती तक्रार उद्भवणार नाही. पण होमिओपॅथी सुद्धा देतो जेणेकरून ह्या क्षणी आपल्याला त्याच्यातनं सुटका मिळेल. इतपतच आम्ही होमिओपॅथीचा उपयोग करतो. आम्ही होमिओपॅथीचे काही एक्सपर्ट्स नाही आहोत. तर मग आम्ही होमिओपॅथी जेवढी आम्हाला माहिती आहे ती सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करतो. मग 12 क्षार ही थेरपी
एक बेसिकली कॉम्बिनेशन्सची थेरपी आहे. एकच क्षार घेतला आणि त्यांनी हा आजार बरा केला अशी ती काम करत नाही. आपल्याला कायम 12 क्षार 2-3 असे ग्रुप्स मध्ये वापरावे लागतात. कधी 7-8 एकत्र आपल्याला उत्तम फायदा मिळवून घेता येतो. तर हे काही सेट ग्रुप्स आहेत, काही सेट कॉम्बिनेशन्स आहेत 12 अक्षरांची, ती आपण शिकणार आहोत. तर 12 अक्षर डायबिटीस मध्ये आपण कसं वापरतो हे आपण सर्वात आधी शिकणार आहोत. 12 अक्षर वापरून आपण बागकाम, शेती ह्यात काय फायदा मिळवून देऊ शकतो. कारण जसे आपल्या शरीरामध्ये 12 अक्षर असतात तसे आपल्या पूर्ण निसर्ग सृष्टीमध्ये आढळतात. मातीत असतात, पाण्यात असतात, वनस्पतीत असतात, पाळीव प्राण्यांमध्ये असतात, वन्य प्राण्यांमध्ये असतात. सगळीकडे पूर्ण चराचर सृष्टीमध्ये आपल्याला 12 अक्षर आढळून येतात. तर जेव्हा आपल्याला वनस्पतींमध्ये झाडांना काही त्रास होताना दिसतो त्यालाही आपण 12 अक्षर वापरू शकतो. जेव्हा आपल्या घरातल्या पाळीव प्राण्यांना काही होतं, आपल्या कुत्र्या मांजरांना काही आजारपण येतात, कधी आमचा तर अनुभव असा आहे की कधी गुराढोरांना सुद्धा चांगला उपयोग आमच्या विद्यार्थ्यांनी करून घेतलेला आहे. तर ह्या सगळ्याचे अनुभव आम्ही एका सेशन मध्ये तुमच्याशी शेअर करतो. त्याचबरोबर 12 अक्षर हे कॉस्मेटिक्स म्हणून वेगवेगळ्या क्रीम्स मध्ये किंवा फेस पॅक सारख्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स मध्ये आपण कसे वापरू शकतो आणि त्याच्यातनं आपल्याला काय फायदा मिळतो हे सुद्धा आपण एका सेशन मध्ये शिकवणार आहोत. आणि शेवटी किंवा शेवटी नाही अधेमध्ये 12 अक्षर हे कन्सेप्शन मध्ये कसं वापरता येतं ते डिस्कस करणार आहोत. 12 अक्षर हे प्रेग्नन्सी नंतर लेबर आणि बाळंत कसं वापरता येतं हे सुद्धा आपण एका सेशन मध्ये जाणून घेणार आहे. कारण ह्याचा आम्हाला खूप जास्ती फायदा झाला. साधारण आई शिकली, त्यानंतर माझ्या बहिणीचं लग्न झालं, मोठ्या बहिणीचं लग्न झालं आणि तिची बाळंतपणं झाली, तिला मुलं झाली, मग पाठोपाठ माझं लग्न झालं, मला मुलं झाली. ह्या सगळ्यामधनं आम्हाला प्रेग्नन्सी, लेबर आणि बाळंतपणात कशी वापरायची याचा छान अनुभव आला. तो अनुभव वापरून आम्ही आमच्या ओळखीच्या लोकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये औषधं 12 अक्षरची वापरली आणि त्यात सुद्धा आम्हाला भरपूर यश आलं. तर या सगळ्या अनुभवातनं आम्हाला जे काही सार समजले ते आम्ही ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगू. तर बेसिकली आपलं 6 महिन्याचं कोर्सचं फ्रेमवर्क हे असं राहील आणि आपण अधूनमधून 1-2 गोष्टी ऍड करू. अधूनमधून कधी सणावाराला सुट्टी होईल तर एखादा दिवस आपण कोर्स एक्सटेंड करू आणि सगळं तुम्हाला तुमच्या सॅटिस्फॅक्शन प्रमाणे शिकायला मिळेपर्यंत आपण हे सगळं फॉलो करू. राईट. तर बेसिक असंच आहे. सो थँक्यू. इकडे आजचा राईट. मग दॅट्स इट. तुमच्याकडे सगळ्यांकडे माझा नंबर असेल, आईचाही नंबर असेल, त्या पॅम्फलेटवरती आमच्या दोघींचेही नंबर आहेत. तर जरूर काही कोणाच्या औपचारिकता संपवायच्या असतील तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. ज्यांना ग्रुपमध्ये इन्क्लूड केलेलं नाहीये पण कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी कोर्सची फी भरून त्याची रिसीट आम्हाला व्हॉट्सअप करा, आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवू. ग्रुपमध्ये आम्ही एक थोडासा बदल केला आहे, तो म्हणजे सहज सरसकट सगळ्यांच्या व्हॉट्सअपमध्ये तो ग्रुप दिसत नाहीये. 12 अक्षर कम्युनिटी म्हणून एक तयार केलेली आहे. त्या कम्युनिटी मध्ये तुमचा ग्रुप असेल तर तेवढा एक थोडासा बदल आहे, तो तुम्ही बघून घ्या. नवीनच ते केलं आहे त्यांनी. त्याच्यात तुम्हाला काहीच करायचं नाहीये, तुम्हाला फक्त ही कम्युनिटी तुम्ही जॉईन केलेली आहे
तर ह्याच्यामध्ये काही जनरल अनाउन्समेंट्स असतात. त्या ह्याच्या आधी आम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या ग्रुपवर म्हणजे एक एक करून अशा त्या शेअर करायला लागत असत. तसं होऊ नये आमच्या सोयीसाठी म्हणून आम्ही ते कम्युनिटी फॉर्म केली आहे. तर त्याच्यात थोडंसं नॅव्हिगेट करायला जर कोणाला अडचण येत असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही ती तुमची अडचण दूर करू. दॅट्स इट. आपण आता प्रश्न घेऊ शकतो आणि आपली ही वेळ राहणार आहे 1 ते 3 दर बुधवारी पुढचे 6 महिने. तर एवढंच आहे माझ्या बाजूने आज. तर आता आपण प्रश्न उत्तर घेऊयात. कोणी